नमस्कार. उद्योग विश्वमध्ये या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या बीड शहरामध्ये या ठिकाणी राज्यस्तरीय भव्य असं कृषी प्रदर्शन या ठिकाणी शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवरती या ठिकाणी आयोजित केलेला आहे, भरलेला आहे. तर शेतकऱ्यांसाठी हा पेरणीपूर्व हंगाम आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत आणि याच्यामध्ये नेमके काय काय आहे याचीच माहिती आपण या भव्य अशा किसान कृषी प्रदर्शनाला भेट देऊन या ठिकाणी आपण पाहून घेणार आहोत. तर मंडळी, आपण आता या कृषी प्रदर्शनाला भेट देऊ आणि इथे शेतकऱ्यांसाठी नेमके कुठले कुठले स्टॉल आहेत आणि काय काय आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. चला तर मंडळी, पाहूयात आपण हे आपल्या बीड शहरातील कृषी प्रदर्शन. चला तर बघा मंडळी, आपण या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली असता या ठिकाणी हे कृषी विमान म्हणजे हे फवारणीसाठीचं हे ड्रोन या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. तर हे ड्रोन नेमकं काय आहे आणि काय नाही याची संपूर्ण माहिती आपण या ड्रोनचे जे स्टॉल आहेत यांच्याकडून आपण घेणार आहोत. चला तर मग पाहूयात. नमस्कार सर, आपला परिचय सांगा. उद्योग विश्वमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना आपल्या या ठिकाणी परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव आदेश महादेव कदम. मी राहणार बीडमधलाच आहे. आपलं ऑफिस बीडमध्ये. हा 12 लिटरचा ड्रोन आहे. हा 12 लिटरमध्ये 1 एकर फवारणी करतो. आता आम्हाला सांगा की या ठिकाणी हा जो ड्रोन आहे या कृषी प्रदर्शनामध्ये अवेलेबल केलेला आहे, या ड्रोनचं शेतकऱ्यांना नेमका फायदा काय आहे? आता शेतकरी वेगवेगळे प्रकारे पंप याचा वापर करून शेतामध्ये आपल्या या ठिकाणी फवारणी करतात, पण हा ड्रोन शेतकऱ्यांनी कशासाठी घ्यावा, नेमकं काय? शेतकऱ्याला या वेळेची बचत होते. या ड्रोनने पाण्याची बचत होते 90%. 30 ते 40% औषधाची बचत होते. आपल्या शरीरात कीटकनाशक आपल्या शरीराची बचत पण होते, संरक्षण पण होतं आपल्या शरीरात. बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जी फवारणी करता याच्यामधून तुमच्या शरीरालाही धोका असतो. या ठिकाणी तुम्हाला भरपूर वेळ लागतो, औषधाचं प्रमाण जास्त लागतं, परंतु त्याच्यापासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही हा या ठिकाणी ड्रोन घेऊन या ठिकाणी आपल्या शेतावरती फवारणी करू शकता. याच्या माध्यमातून तुम्हाला जवळपास 40% औषधांची बचत होते, त्याच्यानंतर 90% पाण्याची बचत होते आणि साधारणतः 10 लिटरमध्ये पूर्ण तुमची 1 एकरची फवारणी अतिशय कमी वेळेमध्ये या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, हे ड्रोन काय आहे? हे शक्यतो ड्रोन शेतकरी लोक व्यावसायिकदृष्ट्या या ठिकाणी वापरणार आहेत किंवा एखादा शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय म्हणून हे ड्रोन या ठिकाणी शेतकरी वापरू शकणार आहेत. ह्या ड्रोनचे नेमके अजून फायदे काय आहेत याची चर्चा आपण या स्टॉलच्या मालकांसोबत करणार आहे. तर हे जे ड्रोन आहे याचा वापर नेमका शेतकरी कसा करतील? वैयक्तिक शेतासाठी करतील का म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या करतील? हा ड्रोन व्यावसायिकदृष्ट्यासाठीच बनलेला आहे. हा ड्रोन दिवसाला तब्बल 25 ते 30 एकर फवारणी करतो. म्हणजे हा ड्रोन एका दिवसामध्ये साधारण 25 ते 30 एकर क्षेत्र फवारू शकतो. आता एक विचारायचं आहे की हा जो ड्रोन आहे याच्यामध्ये जेव्हा शेतकरी इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर याला काही सबसिडी वगैरे किंवा शासनाचं काही अनुदान आहे का? हा सबसिडीवाला ड्रोन 5.5 लाख रुपये त्याची किंमत आहे. त्यातील तुम्हाला 40% सबसिडी भेटते. 4 लाख रुपये सबसिडी. त्याच्यामध्ये म्हणजे 40% तुम्हाला सबसिडी आहे. त्याची किंमत 5.5 लाख रुपये. बाकी याच्यामध्ये काय काय अजून कुठलं तंत्रज्ञान आहे किंवा हे वापरण्यास हाताळण्यास कसं आहे? हाताळण्यास हे रिमोट आहे. या रिमोटवर सगळं कंट्रोल होत आहे. याला ॲटो मोड सगळे येतं. ॲटो बघा, 1 मिनिट हे दाखवा. याच्यावरती हे अतिशय हाताळण्यासाठी जे सोपं असं हे याचं रिमोट आहे आणि याचा वापर करून एक माणूस हा किंवा शेतकरी हे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तर हे ड्रोन वापरलं शेतकऱ्यांनी तर वेळेची बचत होणार आहे, स्वतःच्या शरीराचं केमिकलपासून संरक्षण होणार आहे आणि औषधांचं मात्रा ही सुद्धा या ठिकाणी कमी लागणार आहे. बरोबर, पाण्याची पण बचत होणार आहे. तर बघा मंडळी, हा ड्रोन तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला या कृषी प्रदर्शनात भेट देऊन याची चौकशी करायची असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी त्यांचा नंबर दिसतोय, तर तुम्ही त्याच्यावरती त्यांच्याशी संपर्क करून या ठिकाणी हा ड्रोन किंवा याच्याबद्दलची अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकणार आहात. धन्यवाद.